चला आपण आज बनवूया चिकन सुक्का। अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। 2 मोठे कांदे, 2 मोठे टमाटर, कोथिंबीर, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण, चिकन मसाला, मटन मसाला आणि हळद पावडर, आगरी मसाला आणि घरगुती मसाला, हे सगळं आपण हे साहित्य सगळं घेतलेलं आहे। चला आता बनवूया आपण चिकन सुक्का मसाला। चला आता आपण बनवूया चिकन सुक्का। 2 पळी तेल टाकायचं आहे। तेल तापल्यानंतर सगळे खडे मसाले टाकायचे आहे। खडे मसाले परतून झाल्यानंतर कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा चांगला परतून झाल्यानंतर टोमॅटो घालायचे। टोमॅटो पण चांगला परतवायचा। टोमॅटो शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यात मीठ घालायचं आहे। 2 चमचे मीठ। त्याच्यानंतर आपल्याला सगळे मसाले काढलेले ते टाकायचे आहे। मसाला परतून झाल्यानंतर जे आपण खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली आहे ती घालायची आहे। ती पेस्ट पण चांगली शिजू द्यायची। तेल सुटेपर्यंत शिजवायची। बघा आता तेल सुटलेलं आहे मसाल्याने। आता आपल्याला त्याच्यात चिकन घालायचं आहे। स्वच्छ धुतलेलं चिकन। त्याला पण चांगलं वर खाली परतवून घ्यायचं। आणि वरतून थोडी कोथिंबीर घालायची आणि चिकनची कढई स्वच्छ झाकून ठेवायची। आता आपण झाकण उघडून बघूया। मध्ये मध्ये असं 1-2दा बघत राहायचं, म्हणजे ते खाली लागणार नाही। आता याला थोडं पाणी सुटलेलं आहे। चिकनला पाणी सुटतं, तर ते पाणी सुकेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। बघा आता भाजीला कसं तेल सुटलं आहे, म्हणजे आपली भाजी आता तयार झालेली आहे। चिकन सुक्का। हे बघा कसं तुटलं, म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे। तर आपली भाजी मस्त शिजलेली आहे। चला आता खाऊन घ्या पटकन।